पण सध्या आहोत उज्ज्वला आणि शुभांगी ज्या नेरूळमध्ये विजेच्या शॉकमुळे जखमी झाल्या होत्या. आपल्यासोबत आहे, त्यांची तब्येत आता ठीक आहे. जाणून घ्या नेमकी त्या दिवशी काय घडलं होतं, ते काय घडलं होतं. उज्ज्वला काय सांगेल, कोणता प्रसंग? आमचं कॉलेज बस सुटलं 12 वाजता. आम्ही बस स्टॉपला आलो, रिक्षा वगैरे पकडला आणि पाऊस पण खूप जोरात होता. तर मग रिक्षातनं उतरलो LPला आणि LPला पाऊस चालू होता खूप. तर पाणी खूप होतं गुडघ्याच्या खाली. आम्हाला माहीतच नाही त्या पाण्यात करंट आहे. तर आम्ही सिग्नललाच उतरलो आणि दोघी पण हात पकडून रस्ता क्रॉस करत होतो. तर मग पाणी होतं म्हणून त्या पाण्यातच आमचा पाय गेला. मग डायरेक्ट शॉकच लागला. मग नाही, अंदाज काहीच नाही आला. तिथं पाणी चालूच होतं, पूर्ण रस्त्याला पाणी होतं, तिथं भरलेलं होतं खूप. काय म्हणेल तू, कशी एकूण परिस्थिती होती? पावसाचा अंदाज आला नाही, पाण्याचा अंदाज आला नाही, काय रस्ता क्रॉस करत होतो आम्ही दोघी जणी. तर मी माझा हात पकडलेला आणि पाय वायरावर होता. मग त्याच्यामुळे मला शॉक लागला. कुठे कॉलेज आहे, केव्हापासून कॉलेज आहे? 11 गेल्या वर्षीपासून. किती वाजता कॉलेज सुटतं आणि 12:30 वाजेपर्यंत कॉलेज सुटतं. त्यानंतर मग कसं येतात तुम्ही रोज? रिक्षाने येतो, मग तिथून घरी चालत जातो. रस्ता ओढला तर सिग्नलच्या इथे असताना प्रसंग काय? हा, सिग्नलच्या इथे दोघींनी हात पकडला होता? पावसामध्ये. म्हणजे नेमकं काय झालं, दोघींना एकाच वेळेला लागला की पहिलं कोणाला लागला? पहिला उज्ज्वलाला लागला, मग नंतर मला लागला. उज्ज्वला, तुला देखील खूप मार बसला आहे. खूप काय काय म्हणजे करंट लागल्यावर आम्ही पडलो खाली. मग लोकांनी आम्हाला लाकडीने वगैरे काढलं बाहेर. मग लाकडीने ते मारलं पाठीवर. तर मग पाठ पण खूप दुखते. तुला पहिलं हे झालं आणि नंतर तू हे केलं, काय नेमकं? पहिलं शुभांगीला काढलं बाहेर. नाही, पहिलं मला काढलं, मग तिला काढलं बाहेर. पण तरी पण मी 2-3 मिनिटं होते थोडे होशवर. पण नंतरला मग दोघी पण बेहोश झालो. मग दवाखान्यात नेलं. मग माहित नाही त्याच्याकडून मी इथं आणलं कसं. 2 दिवस तर शुद्धीवर पण नव्हतं आम्ही. 2 दिवसानंतर मग आम्हाला सगळे समजलं. किती खोल पाणी होतं? काय पाणी गुडघ्याच्या थोडंसं वर खाली होतं. दरवेळेला असतं तसं पावसात? नाही, दरवेळेस नाही, पण त्या दिवशी ना खूप जोरात पाऊस पडला. तर मग पडला तर आम्ही तिथे पाणी, तर मग ते समजलंच नाही एवढं पाणी होतं. आम्ही रस्ता क्रॉस, लहानपणीच्या मैत्रिणी एकाच एरियामध्ये राहत होतो. आता कॉलेजला सोबत आलो. 12 त्या दिवशी पावसाचा अंदाज वाटलं काय होईल? नाही, काहीच नाही. आता कसं वाटतं? आता ठीक आहे सगळं. आता ठीक आहे, तब्येत ठीक सगळी. एकूणच पाहता दोघांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी देखील म्हटलंय आणि उद्यापर्यंत त्यांचा डिस्चार्ज देखील मिळेल असं एकूण डॉक्टरांनी सांगितलं. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.